पांडुभाऊ, खूप मोठा विजय तुम्ही मिळवलाय, काय सांगाल? माजी मंत्र्याचा मुलाचा पराभव करून तुम्ही विजय झालात, काय प्रतिक्रिया आहे तुमची? माझं एवढं म्हणणं आहे, या जनतेच्या मायबाप जनतेने मला एवढा विश्वास दाखविला की माझ्या समोर जे उमेदवार होते, मी एक सर्वसामान्य कुटुंबातला होतो, पण मला जनतेचा आशीर्वाद होता आणि मी जे काम केले 5 वर्षे, मी सातत्याने सांगत होतो बाबा, जे मी गावामध्ये चेहरा मोहरा बदललाय ते मी या सर्कल मध्ये घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगत होतो बाबा, माझा विजय निश्चित आहे. अश्रू अनावर झाले, तुम्हाला काय भावना आहे? मोठी लढत होती आज भावना अशी आहेत की आपल्या विरोधात मोठाली माणसं होते, पण आपण हे सामान्य कुटुंब होतो. लोक आपल्याला म्हणत होते मॅनेज उमेदवार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मला एक जनतेवर विश्वास होता आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ह्या बालेकिल्ल्यामध्ये सातत्याने 5-6 टर्न आहे माझा. इथं शिवसेना निवडून आलेली आहे, सामान्य कुटुंबातल्याच माणसाला निवडून देते. खासदार संजय जाधव भाषणात म्हणाले नेत्यांची मुलं आणि हे पाडा, त्याचा प्रतिसाद काही लागला का तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये? ज्या दिवशी शमशेर भैयानं फॉर्म भरला त्या दिवशीच मला वाटलं माझा विजय निश्चित आहे. कारण कशामुळं, तर जे मत डिवाइड होणार होते ते डिवाइड होणार नाहीत भैया असल्यामुळं. कारण काही लोक विरोधातले मत इकडे तिकडे जात होते, त्या दिवशी माझा विजय निश्चित होता की भैया आम्ही विजय 100% निश्चित होणार आहे. खासदारांनी भाषणामध्ये बोलले होते, पराभवाच्या छायामध्ये. आता मी एवढा मोठा नाही, त्याच्यावर बोलणे एवढा माझी कुवत नाही, पण ठीक आहे, सर्वसामान्य जनतेने मला निवडून दिले, एवढे मी त्याचे आभार मानतो. खासदार संजय जाधव म्हणले होते की सगळ्या नेत्यांचे लेकरं पाडा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून द्या. काय वाटतं, खासदार संजय जाधव यांच्या विनंतीला मान दिला मतदारांनी? ज्या दिवशी खासदार साहेबांनी मला उमेदवारी दिली त्या दिवशीच माझा विजय निश्चित होता. कारण खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी मला ज्या दिवशी लढ म्हणलं त्या दिवशी मला एक दिवस सुद्धा माझ्या चेहऱ्यावर असं भीतीचं वातावरण नव्हतं की मी पराभव होईन म्हणून. कारण मला माहित आहे माझ्या मागे एवढा मोठा जिल्ह्याचा बॉस आहे, ज्यानं महापालिका आणली, जिल्ह्यामध्ये धुमाकूळ करून टाकला, तिथं शिंगणापूरमध्ये मशाल पेटविणार एवढी मला 100% खात्री होती. कोणाला क्रेडिट देतं आजच्या विजयाचं? हे विजयाचं माझ्या मतदारसंघातल्या सर्व मायबाप जनतेला आणि माझ्यावर जे प्रेम करतात, माझ्या सगळं मित्र परिवाराला आणि परभणी जिल्ह्याचे खासदार साहेब यांच्या जीवावर आणि आमदार साहेब यांच्या जीवावर मी निवडणूक लढविली. कारण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबात लढवायचं म्हणलं तर त्याच्यामुळे मी त्या दिवशीपासून एक दिवस सुद्धा असं मला भीती वाटली नाही कोणाच्या विरोधात लढायला म्हणून. मी कोण समोर आहे याचा विचार केला नाही, मी सामान्य जनतेसमोर गेलो आणि जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.